माझे नाव रोनक आहे. मी मुंबईतील दादर येथे राहतो. मी 5 फूट 9 इंच उंच आहे. मी 27 वर्षांचा देखणा मुलगा आहे, जो कोणालाही खुश पाडू शकतो. मी जिममध्ये जातो, म्हणून माझे शरीर चांगले मजबूत आहे. मी पुण्यात आलो तेव्हा मी 15 दिवस एका पेईंग गेस्ट हाऊसमध्ये राहिलो. पण त्यानंतर कंपनीने माझ्यासाठी राहण्यासाठी एक फ्लॅटची व्यवस्था केली. माझा फ्लॅट एका बहुमजली इमारतीच्या 10व्या मजल्यावर आहे आणि त्यात एक बैठकीची खोली, एक बेडरूम, एक लहान स्टोरेज रूम, एक स्वयंपाकघर आणि एक बाथरूम आहे. मी बहुतेकदा बैठकीची खोली, बेडरूम, स्वयंपाकघर आणि बाथरूम वापरतो. लहान स्टोरेज रूममध्ये एक फोल्डिंग कॉट, 2 रिकामे ब्रीफकेस आणि काही अनावश्यक सामान इत्यादी आहे. त्या फ्लॅटमध्ये राहिल्यानंतर मला जेवण आणि घराच्या देखभालीच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. मी त्याच इमारतीच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये काम करणाऱ्या एका 50 वर्षांच्या महिलेला घरकाम करण्यासाठी ठेवले. ती महिला, जिला सर्वजण अम्मा म्हणत, ती सकाळी 6 वाजता येत असे. मला चहा दिल्यानंतर ती घरकाम करायची आणि माझ्यासाठी नाश्ता बनवायची. मी तयार होऊन ऑफिसला गेल्यावर ती दुसऱ्या फ्लॅटमध्ये तिचे काम संपवत असे. मग ती माझे घर स्वच्छ करायची, माझे कपडे धुतायची आणि मी ऑफिसला जाईपर्यंत घरकाम करत असल्याने ते बाहेर वाळवण्यासाठी लावायची. तिच्या सोयीसाठी मी तिला माझ्या फ्लॅटची चाबी दिली होती. संध्याकाळी घरी येण्यापूर्वी ती धुतलेले कपडे इस्त्री करण्यासाठी धोबीला देत असे आणि मी घरी येताच ती माझ्यासाठी चहा बनवत असे आणि माझे जेवण बनवल्यानंतर ती तिच्या घरी जात असे. मला चांगला पगार मिळत असल्याने मी त्या वृद्ध महिलेला तिच्या कामासाठी दरमहा 5,000 रुपये देत असे. यामुळे ती माझे काम खूप मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करत असे. सुमारे 6 महिने परिश्रमपूर्वक काम केल्यानंतर एके दिवशी ती वृद्ध महिला मला म्हणाली, "साहेब, माझ्या धाकट्या सुनेला मूल होणार आहे, म्हणून मला 3 ते 4 महिन्यांसाठी तिच्याकडे जावे लागेल. तुम्ही कामासाठी दुसरी मोलकरीण ठेवू शकता किंवा जर तुम्ही सहमत असाल तर मी माझ्या मधल्या सुनेला तुमच्या जागी कामावर ठेवेन." तिचे शब्द ऐकून मी क्षणभर स्तब्ध झालो. पण स्वतःवर नियंत्रण ठेवत मी म्हणालो, "अम्मा, तुम्ही काय म्हणताय? तुम्हाला माझ्या घरातील सर्व काम खूप चांगले माहीत आहे आणि तुम्ही ते खूप कुशलतेने सांभाळले आहे. जर तुम्ही आला नाहीत तर माझे काम कसे होईल? मी दुसरी मोलकरीण कुठून शोधणार? तुम्ही तुमच्या मधल्या सुनेला तुमच्याऐवजी धाकट्या सुनेकडे का पाठवत नाही?" माझे शब्द ऐकून ती म्हणाली, "साहेब, ही आई आणि मुलाची काळजी घेण्याची बाब आहे, सहलीला जाण्याची नाही. आजकालच्या मुली असे कोणतेही काम करू शकत नाहीत. तसेच जी मुलगी स्वतः आई झालेली नाही, तिला गर्भधारणीच्या दरम्यान आईने काय खावे आणि प्यावे हे माहीत नसते. तिला प्रसूतीच्या वेळी काय करावे हे देखील माहीत नसते." तिचे म्हणणे ऐकून मी म्हणालो, "अम्मा, तुम्हाला योग्य वाटेल ती व्यवस्था करा. तुमची मध्यम सून घरातील सर्व कामे करेल का?" माझे ऐकून अम्मा म्हणाली, "काळजी करू नका, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. मी जाण्यापूर्वी 2 आठवडे आधी तिला दररोज माझ्यासोबत घेऊन येईन आणि त्या 2 आठवड्यात तिला घरातील सर्व कामे शिकवेन." त्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जेव्हा अम्मा नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता कामावर आली, तेव्हा तिने तिची मध्यम सून अनिका हिला सोबत आणले. अनिका खूप सुंदर आणि आकर्षक स्त्री होती. तिचा रंग, सडपातळ शरीर येष्टी, उंच उंची, मध्यम आकाराचे मोठे, लांब नाक आणि सपाट पोट. तिने तिचे संपूर्ण शरीर हिरव्या कापसाच्या साडींनी झाकले होते. घरात प्रवेश करताच तिने मला ड्रॉइंग रूममध्ये वर्तमानपत्र वाचताना पाहिले आणि हात जोडून माझे स्वागत केले. मी तिच्या अभिवादनाला उत्तर देताच अम्मा म्हणाली, "साहेब, ही माझी मधली सून अनिका आहे, जिच्याबद्दल मी तुम्हाला सांगितले होते. आता 2 आठवड्यांसाठी ती दररोज माझ्यासोबत येईल आणि इथे सर्व काम शिकेल, जेणेकरून 2 आठवड्यानंतर मी गेल्यावर ती तुमच्या अपेक्षेनुसार सर्व काम करेल." उत्तरात मी म्हणालो, "ठीक आहे अम्मा, तिला माझ्या आवडी आणि सर्व गरजा नीट समजावून सांगा आणि काय करायचे आणि कसे करायचे हे देखील शिकवा." त्यानंतर मी वर्तमानपत्र वाचू लागलो. त्या दोघीही स्वयंपाकघरात गेल्या आणि स्वयंपाक, भांडी धुणे आणि स्वच्छता इत्यादी कामात व्यस्त झाल्या. नेहमीप्रमाणे 7 वाजता अम्माने मला चहा दिला आणि म्हणाली, "साहिब, मी या महिन्याच्या 30 तारखेला जाणार आहे, म्हणून जर मला उद्या माझा मासिक पगार मिळाला तर मी मला करायची असलेली खरेदी करू शकेन." मी उत्तर दिले, "अरे अम्मा, यात काय मोठी गोष्ट आहे? उद्या काय, तुम्ही ते आजच खरेदी करू शकता." मग अम्मा आणखी एक गोष्ट म्हणाली, "साहेब, माझा मधला मुलगा दुबईमध्ये काम करतो, म्हणून मधली सून माझ्यासोबत राहते. मी गेल्यानंतर ती एकटी राहील आणि आम्ही ज्या कॉलनीत राहतो ती एकाही बाईसाठी अजिबात सुरक्षित नाही, म्हणून मी गेल्यानंतर मला तिच्या सुरक्षेची काळजी वाटेल." अम्माचे म्हणणे ऐकून मी म्हणालो, "तुम्ही तिच्यासाठी दुसऱ्या सुरक्षित कॉलनीत एक घर भाड्याने घ्या." ती म्हणाली,
मी गेल्या 2 महिन्यांपासून तिच्यासाठी जागा शोधत आहे, पण मला अजूनही कोणतीही सुरक्षित जागा मिळाली नाही. जरी असेल तर ती खूप दूर आहे किंवा ती अशी जागा आहे जी बेकायदेशीरपणे बांधली गेली आहे आणि कधीही पाडली जाऊ शकते. मी म्हणालो, अम्मा, मी तुमची समस्या समजू शकतो, पण मी या बाबतीत तुम्हाला कशी मदत करू शकतो? अम्मा लगेच म्हणाली, साहेब, तुम्हीच सर्वात जास्त मदत करू शकता. जर तुम्ही अनिकाला मी परत येईपर्यंत या घराच्या स्टोअर रूममध्ये राहू दिले तर तुम्ही माझ्यावर यापेक्षा मोठा उपकार करू शकत नाही. यासाठी तुम्ही आमच्या पगारातून तुम्हाला हवे तितके कपात करू शकता, पण कृपया एका असहाय्य व्यक्तीला आश्रय द्या. तिच्या विनंतीवर मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, अम्मा, तुम्ही काय म्हणत आहात? विवाहित महिलेने अविवाहित पुरुषासोबत त्याच्या घरात राहणे योग्य नाही. शेजारी आणि इमारतीतील इतर लोक काय म्हणतील? अम्मा म्हणाली, लोकांबद्दल काय, ते त्यांच्या मनात येईल ते बोलत राहतील. मला तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि जर अनिका या घरात राहिली तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तुमचे सर्व काम तुमच्या गरजेनुसार वेळेवर होईल. मला आशा आहे की तुम्ही हे लक्षात ठेवण्यास नकार देणार नाही. अम्मांचे बोलणे ऐकून मला त्यांच्याबद्दल वाईट का वाटले ते मला कळत नाही आणि मी तिला म्हणालो, ठीक आहे अम्मा, हे कर, तू आणि अनिकाचे सर्व सामान घेऊन ये आणि आजच इथे ये. अशा प्रकारे काही दिवस एकत्र राहून तू चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकशील आणि अनिकाला सर्व काही व्यवस्थित समजावून सांगशील. नाश्ता केल्यानंतर मी अम्माला माझा मासिक पगार दिला आणि ऑफिसला गेलो. संध्याकाळी घरी परतल्यावर मी पाहिले की अम्मा आणि अनिका त्यांचे सर्व सामान आणून किचनमध्ये ठेवल्या होत्या. संध्याकाळचा चहा आणि नाश्ता दिल्यानंतर अम्माने रात्रीचे जेवण बनवायला सुरुवात केली आणि अनिकाने किचनमधले सर्व सामान व्यवस्थित करायला सुरुवात केली. त्या 2 आठवड्यात अम्माने अनिकाला घरातील कामे शिकवत राहिले. अनिका सर्व काम समाधानकारकपणे करू लागली आणि ती महिन्याच्या शेवटच्या दिवशी तिच्या धाकट्या सुनेकडे गेली. काही दिवसांतच अनिकाने घरकाम हाती घेतले. अम्मा माझे सर्व काम यशस्वीरित्या आणि वेळेवर पूर्ण करायची. पुढचा आठवडा सगळं व्यवस्थित चालला आणि अनिकाने सकाळपासून रात्रीपर्यंत काम करून किचन जाऊन आराम केला आणि झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि सुट्टी असल्याने मी उशिरा उठलो. मी जेव्हा स्वयंपाकघरात अनिकाला चहा बनवायला सांगायला गेलो तेव्हा ती तिथे सापडली नाही. मग मी दुसरीकडे पाहिले तर ती तिथेही नव्हती. मी माझ्या खोलीत परतत असताना अनिका कुठे गेली असेल असा विचार करत असताना बाथरूममध्ये नळ वाजल्याचा आवाज आला. पाण्याचा आवाज ऐकून आणि बाथरूमचा उघडा दरवाजा पाहून मला वाटले की अनिका कपडे धुत असेल, म्हणून माझी पावले आपोआप त्या खोलीकडे वळली. मी अचानक त्यात शिरलो. बाथरूममध्ये पाऊल ठेवताच आतले दृश्य पाहून मला पुढे जाता आले नाही. क्षणभर अनिकाकडे पाहिल्यानंतर मी खोलीत परत आलो. मित्रांनो, पुढील कथा यूट्यूबच्या कॉपीराईटमुळे फक्त टेक्स्टमध्ये आहे.